संघातल्या या आंदोलनाच्या प्रश्नासाठी तुम्हाला थेट आंदोलनाला बसावं लागलंय, धरणे आंदोलनाला. ही वेळ कशामुळे आली? सरकारच्या नाकर्तेपणामुळे. कारण का सरकारकडे आम्ही एवढीच मागणी करतोय का हा 1.5 किलोमीटरचा रस्ता जर तुम्ही, त्यांचं म्हणणं आहे की PMRDAचा मोठा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, त्याचं स्वागत करते मी, पण तो प्लॅन होईस तोवर आता डागडुजी तरी करा. हे सगळे नागरिक इथे बसले, त्यांचं काही म्हणणं नाही की मोठा नॅशनल हायवे पाहिजे आम्हाला का मोठा समृद्धी मार्ग पाहिजे, आम्हाला काही नको, आम्हाला 1.5 किलोमीटरचा रस्ता नीट करून द्या. 2 व्हीलरवर जाणारी मुलं असतात, यंग कपल असतात, प्रेग्नंट महिला असतात, सगळे दर्शनाला जातात, तिथे ऍक्सिडेंट्स होतात. काही तांत्रिक अडचण प्रशासनाकडून सांगितली जाते का? म्हणजे तुम्हाला सांगितली गेली आहे का? तुम्ही ट्विट सुद्धा केलं होतं आंदोलन करणारे म्हणून. इश्यूच नाही ना, इश्यूच नाही, कारण का रस्ता ऑफिशियल आहे, मॅपवर आहे, आधी झालेला आहे. नसरापूर टू बनेश्वर मंदिर तो रस्ता आहेच, आधी पैसे टाकलेले आहेत, आधी रस्ता केलेला आहे, त्याच्यामुळे नवीन काहीच नाहीये ना त्याच्यात. जाणीवपूर्वक करत नाही. आता मंदिराचा जर महादेवाचा मंदिराचा रस्ता जर हे सरकार जाणीवपूर्वक करत नसेल तर काय? तुम्हाला उत्तर काय देतात? पण तुम्ही हेल्पलेस असणं हे म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांच्या समोर तुम्हीच स्वतः हेल्पलेस दिसताय आज. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यावरती त्यांचं काही म्हणणं असेल ना, का होत नाही? करतो. जिल्हाधिकाऱ्यांचा काही संबंध नाही. PMRDAला त्यांनी ऑर्डर द्यायला पाहिजे, PMRDAने करायला पाहिजे. PMRDA काही करत नाही. आताच त्यांचा प्लॅन पण कॅन्सल केला ना त्यांनी. तुम्ही किती वेळ बसणार आहात आंदोलनाला? असं आम्हाला रस्त्यात नाही मिळत नाही, लागतील तितके दिवस लागतील. तुम्ही धरणे आंदोलन करणार? अर्थातच बघताय ना तुम्ही. सुप्रियाताई या रस्त्यासाठी धरणे आंदोलन इथं करणार आहे. आपण जर बाकीच्याही प्रश्नांकडे येऊ. पुण्यातले मंगेशकर रुग्णालयाचा प्रश्न गेले 8 दिवस गाजतोय. तुम्ही परवाच्या दिवशी महापालिका आयुक्तांसोबत बैठक केली. त्या बैठकीमध्ये टॅक्सचा विषय तुम्ही घेतल्यानंतर काल महापालिकेनं विधी विभागाशी सल्लामसलत करून नोटीस दिली आहे हॉस्पिटलला. 22 कोटी रुपयांचा टॅक्स जो आहे तो तुमचा पेंडिंग आहे, 2 दिवसात भरा, अन्यथा जप्तीची कारवाई करू. अर्थातच सर्वसाधारण टॅक्स पेईंग पुणेकर चा एखादा हप्ता जरी कमी जास्त झाला, 2-4 हजार रुपये जरी कमी त्याच्याकडून काही नोकरी गेली किंवा कशामुळे जर नाही झाले, तर तातडीने त्याच्या घराच्या बाहेर जाऊन बँड वाजवते ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर एक एवढं मोठं हॉस्पिटल 10 वर्षाहून जास्त 27 कोटी रुपये भरत नाही, हे तर पहिल्यांदा चमत्कारिक आहे मला विचारात. तुम्हाला खरंच वाटतं का पण महापालिकेने नोटीस पाठवली अशी काही कारवाई होऊ शकते म्हणून? होऊ शकते म्हणून हा देश कोणाच्या मनमानीने चालत नाही, संविधान आणि नियम कायद्याने चालतो. नोटीस पाठवल्यावर जर काय होणार नसेल तर याला काय? 10 वर्ष तसंच होतं ना, 10 वर्षही तसंच राहिलं. 10 वर्ष कुणाच्या लक्षात नाही आलं, ते आता लक्षात आलंय. आम्ही ह्याचा पाठपुरावा आम्ही स्वतः नैतिकतेमुळे पुणेकरांसाठी करणार. ते पैसे पुणेकरांचे आहेत, कुणाचे कॉर्पोरेशन कुणाचं आहे? पुणेकरांचं, पुणेकरांच्या साठी आहे ते. राज्यातलेही काही प्रश्न आहेत. माणिकराव कोकाटे जे बोलले त्याच्यावरून बराच गदारोळ झाला शेतकऱ्यांच्या बाबत. कर्जमाफीवरनं सुद्धा सरकारच्या सगळ्याच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतलाय निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या आश्वासनांसाठी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण दिसतंय, पण त्यांना अपेक्षित लिडरशिप मिळत नाहीये किंवा व्हॉइस मिळत नाहीये. या सगळ्यासाठी सरकारला अत्यंत सडेतोड जाब विचारणारा किंवा त्याच्यावरती काही ऍक्टिव्हिजम करणारा कोणी दिसून येत नाही, अशी खंत शेतकरी सुद्धा व्यक्त करतात. असं मला वाटत नाही. तुमच्याच चॅनलवर मी अनेक शेतकरी नेते रोज बघते टीव्हीवर, म्हणजे अनेक नेत्यांची स्टेटमेंट्स मी टीव्हीवरही पाहिलेली आहेत. अजून रस्त्यावर उतरायले नाही एवढंच, पण स्टेटमेंट्स, विरोध, पाठपुरावा हे करते. पार्लमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांची, म्हणजे जो 40% टॅक्स कांद्यावर होता त्याचा फॉलोअप निलेश लंके आणि बगरे सरांनी केला म्हणून तो शून्यावर आला. आणि डेटा तुमच्याही चॅनलनी दाखवलाय, म्हणजे त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे आभार मानते की जेव्हा शून्यावर तो टॅक्स, एक्सपोर्ट टॅक्स आला, तेव्हा तुम्ही बगरे सरांचे आणि निलेश लंकेचे स्टेटमेंट्सही दाखवले. त्याच्यामुळे काही विरोधक खरत नाही आहेत, ह्याच्यात किती सत्य आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत, त्याच्यात काही गैर नाही. पण ज्यांना जेवढं या महाराष्ट्राने एवढं मोठं मतदान करून ज्यांना निवडून दिलं त्यांना काहीच नैतिकता नाही, नियम कायदे आम्हालाच, आणि त्यांना काहीच नाही. म्हणजे ज्यांनी शब्द दिला होता की आम्ही मंत्री म्हणतात कर्जमाफी केली की लग्न साखरपुडे लावतात. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना कान पकडले बाबा, रामकृष्ण हरी, त्याच्यावर अशक्य आहे बोलणं, त्याच्यावर अशक्य आहे. इतकं असंवेदनशीलपणा मी कधीच पाहिला नाही. त्याच्यामुळे हा विषय सोडून काही विचारा बाबा.
काल अजित पवारांनी झापलं म्हणतात त्यांना बैठकीत, पक्षाला अडचणीत आणू नका. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न. जरा केंद्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवरती येतो. काल रायझिंग इंडियाच्या कार्यक्रमामध्ये न्यूज 18 नेटवर्कच्या प्रोग्राममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हटले की वक्फ बिल जे आलं त्यानं ते मुस्लिमांच्या हितासाठी आणलंय, मात्र विरोधकांनी त्याचा वापर करत मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याचा, त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. हे बघा, प्रत्येकाची पॉलिसी असते, तो त्या त्या पद्धतीने वाटतो. दोन्ही दिवस मोठं डिबेट झाले, दोन्ही बाजूनी त्यांचे प्रश्न, डेटा. मी तुम्हाला विनंती करीन की आवर्जून 2-3 भाषणं ही तुम्ही टेक्निकल म्हणून समजून घेण्यासाठी ऐकली पाहिजेत, एक अकॅडमिक पर्पज म्हणून, जे दूध का दूध पाणी का पाणी. म्हणजे तृणमूल काँग्रेसचं लीड भाषण आणि डीएमकेचे जे राजा आहेत, राजांनी जे भाषण केलं ते अप्रतिम आणि टेक्निकल होतं. त्याच्यात जे खरं आहे ते वास्तव त्यांनी केंद्रबिंदू ठेवून त्यांनी मांडलेलं आहे ते भाषण जरूर. आणि गौरव गोगोईंचं भाषण, ही 3 भाषणं. आणि राज्यसभेमध्ये फौजिया खान ताईंचं भाषण. फौजिया ताई ही अप्रतिम टेक्निकल. आम्ही तिथे काय आरोप प्रत्यारोप रोज करायला बसलेलो नाही हो. आम्ही वास्तव या देशासाठी आणि देशाच्या हितासाठी आम्ही तिथे सगळे निवडून जातो. पंतप्रधानांनी आणखी एक गंभीर विधान केलं या कार्यक्रमामध्ये. या देशातल्या गरीब मुस्लिमांना फाळणी नको होती, मात्र ती जाणीवपूर्वक करण्यात आली. आता ते इतिहासातल्या गोष्टी काय, कधी या देशाचे प्रधानमंत्री आहेत, ते बोलतात. त्याच्यामुळे लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. पण आजच्या वास्तवतेबद्दल, आज बनेश्वर मंदिराला 1.5 किलोमीटरचा रस्ता होत नाही, त्याच्यासाठी फक्त 700 मीटर असला पाहिजे आम्हाला. किती? फक्त 700 मीटर. गेली 3 वर्ष आम्ही पाठपुरावा करतो. खासदार मॅडम पाठपुरावा करतात. ताईंची त्या ठिकाणी श्रद्धा आहे, सगळ्यांची श्रद्धा आहे. आपल्याला अनुभव आलेला आहे. जागृत देवस्थान नाही, पण सगळ्यांची श्रद्धा आहे माझी. सगळ्यांची आहे. आम्ही तर ग्रामस्थ आलेलोच आहोत. परंतु एवढी वाईट परिस्थिती, तर अमृता विद्यालय आहे, लहान मुलं आई वडील जातात मुलांना घेऊन, गाड्या घसरतात अक्षर. एवढा रस्ता खराब झालेला. जिथे रस्ता कमी आहे तिथे शेतकरी जागा द्यायला बी तयार आहेत साईडची. काही अडचणच नाहीये ना. तुम्ही काही जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला जाणार आहे का? ते खाली आले पाहिजेत काय? तुमची भूमिका काहीच काय? मागणी नाही. आम्ही कोणी आम्हाला भेटायला येऊ नये, आमची अपेक्षाच नाही. आमची अपेक्षा आमचा रस्ता करा. आम्हाला कुणाचा वेळ घ्यायचा नाही. सगळे मोठे आहेत, व्यस्त आहेत, ते समजतो आम्ही. आता तुम्ही जवळपास 1.5 तास झाला, 1.5 तास आम्ही 10 वाजता बसले. सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बसल्यात. अजून काही प्रशासनाकडून काही विचारणा झाली आहे का? अजून तरी काय, आम्हाला काही नाही, व्यस्त असतील, समजू शकतो. सुप्रिया सुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरण्यासाठी बसले आहेत. त्यांचं म्हणणं आहे हा रस्ता झाला पाहिजे. 700 मीटरचा रस्ता आहे म्हणून ग्रामस्थही त्यांच्या बरोबर आलेत. गेले कित्येक दिवस हा रस्ता होत नाहीये. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी थेट रामकृष्ण हरी म्हणत माणिकराव कोकाटेंच्या असंवेदनशीलतेला हात जोडलेत. हे सगळं जरी असलं तरी या सगळ्याच्या शेवटी केंद्रबिंदू आहे तो बनेश्वर मंदिराकडे जाणारा 700 मीटरचा रस्ता. तो रस्ता जोवर होत नाही तोवर हे या धरणे आंदोलनातून उठणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली. साधारण तास 1.5 तासामध्ये अजून तरी प्रशासनाकडून कोणी त्यांच्याकडे आलेलं नाही. येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे जे सुप्रिया सुळेंना रस्त्यासाठी त्यांच्या मतदारसंघातलं आंदोलन करावं लागलं ही बऱ्याच अंशी दुरापस्त गोष्ट आहे. मात्र प्रशासन काही करत नाही असं म्हणत त्या या धरणे आंदोलनाला बसल्यात हे नक्की. बनेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता जो आहे हा रस्ता वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केला जात नाही म्हणून खासदार सुप्रिया सुळे या आज धरणे आंदोलनासाठी बसल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर. सुप्रियाताई आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. बऱ्याच काळानंतर तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या या आंदोलनाच्या प्रश्नासाठी तुम्हाला थेट आंदोलनाला बसावं लागलंय, धरणे आंदोलनाला. ही वेळ कशामुळे आली? सरकारच्या नाकर्तेपणामुळे. कारण का सरकारकडे आम्ही एवढीच मागणी करतोय का हा 1.5 किलोमीटरचा रस्ता जर तुम्ही, त्यांचं म्हणणं आहे की PMRDAचा मोठा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, त्याचं स्वागत करते मी. पण तो प्लॅन होईच तोवर आता डागडुजी तरी करा. हे सगळे नागरिक इथे बसले, त्यांचं काही म्हणणं नाही की मोठा नॅशनल हायवे पाहिजे आम्हाला का मोठा समृद्धी मार्ग पाहिजे. आम्हाला काही नको, आम्हाला 1.5 किलोमीटरचा रस्ता नीट करून द्या. 2 व्हीलरवर जाणारी मुलं असतात, यंग कपल असतात, प्रेग्नंट महिला असतात, सगळे दर्शनाला जातात, तिथे ऍक्सिडेंट्स होतात. काही तांत्रिक अडचण प्रशासनाकडून सांगितली जाते का? म्हणजे तुम्हाला सांगितली गेली आहे का? तुम्ही ट्विट सुद्धा केलं होतं आंदोलन करणारे म्हणून. इश्यूच नाही ना, इश्यूच नाही. कारण का रस्ता ऑफिशियल आहे, मॅपवर आहे, आधी झालेला आहे. नसरापूर टू बनेश्वर मंदिर तो रस्ता आहेच, आधी पैसे टाकलेले आहेत, आधी रस्ता केलेला आहे. त्याच्यामुळे नवीन काहीच नाहीये ना त्याच्यात. जाणीवपूर्वक करत नाही. आता मंदिराचा
जर महादेवाचा मंदिराचा रस्ता जर हे सरकार जाणीवपूर्वक करत नसेल तर काय. तुम्हाला उत्तर काय देतात पण म्हणजे तुम्ही हेल्पलेस असणं हे म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांच्या समोर तुम्हीच स्वतः हेल्पलेस दिसताय आज. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलल्यावर त्यांचं काही म्हणणं असेल ना का होत नाही. करतो. जिल्हाधिकाऱ्यांचा काही संबंध नाही. पीएमआरडीएला त्यांनी ऑर्डर द्यायला पाहिजे. पीएमआरडीएने करायला पाहिजे. पीएमआरडीए काही करत नाही. आताच त्यांचा प्लॅन पण कॅन्सल केला ना त्यांनी. तुम्ही किती वेळ बसणार आहात आंदोलनाला असं. तोपर्यंत आम्हाला रस्त्यात नाही मिळत नाही. लागतील तितके दिवस लागतील. तुम्ही धरणे आंदोलन करणार. अर्थातच बघताय ना तुम्ही. सुप्रियाताई या रस्त्यासाठी धरणे आंदोलन इथं करणार आहे. आपण जर बाकीच्याही प्रश्नांकडे येऊ. पुण्यातले मंगेशकर रुग्णालयाचा प्रश्न गेले 8 दिवस गाजतोय. तुम्ही परवाच्या दिवशी महापालिका आयुक्तांसोबत बैठक केली. त्या बैठकीमध्ये टॅक्सचा विषय तुम्ही घेतल्यानंतर काल महापालिकेनं विधी विभागाशी सल्लामसलत करून नोटीस दिली हॉस्पिटलला. 22 कोटी रुपयांचा टॅक्स जो आहे तो तुमचा पेंडिंग आहे. 2 दिवसात भरा अन्यथा जप्तीची कारवाई करू. अर्थातच सर्वसाधारण टॅक्स पेईंग पुणेकर चा एखादा हप्ता जरी कमी जास्त झाला, 2-4 हजार रुपये जरी कमी त्याच्याकडून काही नोकरी गेली किंवा कशामुळे जर नाही झाले तर तातडीने त्याच्या घराच्या बाहेर जाऊन बँड वाजवते ही पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर एक एवढं मोठं हॉस्पिटल 10 वर्षाहून जास्त 27 कोटी रुपये भरत नाही हे तर पहिल्यांदा चमत्कारिक आहे मला विचारायला. तुम्हाला खरंच वाटतं का पण महापालिकेने नोटीस पाठवली अशी काही कारवाई होऊ शकते म्हणून. होऊ शकते म्हणून हा देश कोणाच्या मनमानीने चालत नाही. संविधान आणि नियम कायद्याने चालतो. नोटीस पाठवल्यावर जर काय होणार नसेल तर याला काय. 10 वर्ष तसंच होतं ना. 10 वर्षही तसंच पण राहिलं. 10 वर्ष कुणाच्या लक्षात नाही आलं. ते आता लक्षात आलंय. तर आम्ही ह्याचा पाठपुरावा आम्ही स्वतः नैतिकतेमुळे पुणेकरांसाठी करणार. ते पैसे पुणेकरांचे आहेत. कुणाचे कॉर्पोरेशन कुणाचं आहे? पुणेकरांचं. पुणेकरांच्या साठी आहे ते. राज्यातलेही काही प्रश्न आहेत. माणिकराव कोकाटे जे बोलले त्याच्यावरून बराच गदारोळ झाला शेतकऱ्यांच्या बाबत. कर्जमाफीवरनं सुद्धा सरकारच्या सगळ्याच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतलाय निवडणुकीच्या पूर्वी दिलेल्या आश्वासनांसाठी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण दिसतंय. पण त्यांना अपेक्षित लिडरशिप मिळत नाहीये किंवा व्हॉइस मिळत नाहीये. या सगळ्यासाठी सरकारला अत्यंत सडेतोड जाब विचारणारा किंवा त्याच्यावरती काही ऍक्टिव्हिजम करणारा कोणी दिसून येत नाही अशी खंत शेतकरी सुद्धा व्यक्त करतात. असं मला वाटत नाही. तुमच्या चॅनलवर मी अनेक शेतकरी नेते रोज बघते टीव्हीवर. म्हणजे अनेक नेत्यांची स्टेटमेंट्स मी टीव्हीवरही पाहिलेली आहेत. अजून रस्त्यावर उतरायले नाही एवढंच, पण स्टेटमेंट्स, विरोध, पाठपुरावा हे करते. पार्लमेंटमध्ये तुम्ही सगळ्यांची म्हणजे जो 40% टॅक्स कांद्यावर होता त्याचा फॉलोअप निलेश लंके आणि बगरे सरांनी केला म्हणून तो शून्यावर आला. आणि हा डेटा तुमच्याही चॅनलनी दाखवलाय. म्हणजे त्याबद्दल मी तुमच्या चॅनलचे आभार मानते की जेव्हा शून्यावर तो टॅक्स, एक्सपोर्ट टॅक्स आला तेव्हा तुम्ही बगरे सरांचे आणि निलेश लंकेचे स्टेटमेंट्सही दाखवले. त्याच्यामुळे काही विरोधक खरत नाही आहेत. ह्याच्यात किती सत्य आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत, त्याच्यात काही गैर नाही. पण ज्यांना जेवढं या महाराष्ट्राने एवढं मोठं मतदान करून ज्यांना निवडून दिलं त्यांना काहीच नैतिकता नाही. नियम कायदे आम्हालाच आणि त्यांना काहीच नाही. म्हणजे ज्यांनी शब्द दिला होता की आम्ही कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफी केली की लग्न साखरपुडे लावतात. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांना कान पकडले बाबा रामकृष्ण हरी. त्याच्यावर अशक्य आहे बोलणं. त्याच्यावर अशक्य आहे. इतकं असंवेदनशीलपणा मी कधीच पाहिला नाही. त्याच्यामुळे हा विषय सोडून काही विचारा बाबा. काल अजित पवारांनी झापलं म्हणतात त्यांना बैठकीत, पक्षाला अडचणीत आणू नका. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न. जरा केंद्रीय पातळीवरच्या मुद्द्यांवरती येतो. काल रायझिंग इंडियाच्या कार्यक्रमामध्ये न्यूज 18 नेटवर्कच्या प्रोग्राममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हटले की वक्फ बिल जे आलं त्यानं ते मुस्लिमांच्या हितासाठी आणलंय. मात्र विरोधकांनी त्याचा वापर करत मुस्लिमांचं तुष्टीकरण करण्याचा त्याचं